हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना सुप्रभात. तर आज आम्ही किचन आवरायला काढलं आणि वरचं टाईल्स ते पुसायचं होतं. तर वरचं सगळं सामान खाली घेतलं आणि ताईंनी वरच्या सगळ्या टाईल्स पुसून काढल्या. त्यानंतर खाली घेतलेलं सामान मी वर ठेवलं व्यवस्थित पुसून झाल्यानंतर. आणि त्यानंतर आम्हाला रॅकमधले काही भांडे काढायचे होते. तर भांडे काढले आणि ताई बाहेर त्या घेऊन घासायला घेऊन गेल्या. आणि त्यानंतर मी आतमध्ये स्वच्छ केलं. क्रॉकरीत पण सगळी धूळ झाली होती. तर क्रॉकरी सेट सगळे आवरून घेतले. त्यानंतर ट्रॉल्या आवरल्या आणि तोपर्यंत ताईंनी सगळे भांडे ते सगळे स्वच्छ धुवून सुकायला ठेवले होते. तर सगळं आवरलं आणि आतमध्ये सगळं किचन आवरल्यानंतर बाहेरची सगळी भांडी आतमध्ये घेतली. तर त्यात काढलेलं सगळं सामान ते भरून ते डबे सगळे व्यवस्थित ठेवून दिले. आणि 1:30 वाजले होते. शिवांशचे स्कूल सुटायचा टायमिंग झाला होता आणि ताई त्याला आणायला गेल्या आणि त्याला स्टडी टेबल घ्यायचा होता. तर ते दोघंही तसेच दुकानात गेले आणि त्याच्या चॉईसचा टेबल घेतला. घेतला शू दाखव त्याची डिझाईन. आवडला का तुला? इकडे बघ. आवडला? चल ना आतमध्ये. चल चल इकडे आतमध्ये. आपण काय घेतलं? ते स्टडी टेबल आहे. काय आहे? काय घेतलं शिवला? स्टडी टेबल. बाय शू. इकडे बघ ना. बाय कर ना. काल ताई नेपतीला गेल्या होत्या. तर काही त्यांनी भाजीपाला घेऊन आल्या. तर परवा संक्रांत आणि उद्या भोगी आहे. तर खेंगट करावं लागतं. तर त्यासाठी लागणारे सगळे भाजीपाला ते घेऊन आल्या आणि त्या वौसा घेऊन गेल्या होत्या. तर त्यांनी तसेच आवळे घेऊन आले आणि आता उद्या त्या आवळ्यांची कँडी करू. तर आम्ही दोघीही बाहेर बसलो होतो आणि नाणी आल्या. त्यानंतर नाणींनी सगळे हरभरे ते सोलले आणि शिवांशची अशीच आमच्यापाशी बसून मस्ती चालू होती. काय लागत आहे? काय खायचं तुला? काय खायचं? त्यानंतर घरात आलो आणि आम्हाला तिळाचे लाडू करायचे होते. तर आम्ही लाडू करायला घेतले आणि पटकन लाडू ते करून सगळं आवरून घेतलं. आणि आज आम्हाला रुईला जायचं होतं. तर आज पटकन स्वयंपाक ते करून घेतला आणि तसेच रुईला निघालो. तर तिकडे जायला आम्हाला खूप उशीर झाला होता. शिवांश, मी, ताई आणि दादा आम्ही चौघंही तिकडे निघालो आणि शिवांशची तिथे जाऊन पण अशीच मस्ती चालू होती. असा होता आमचा डे आउट. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.